लेट्स गो शॉपिंग. लाडक्या मामाच्या लग्नाची एकुलते एका भाचीला अशी एक्साइटमेंट तर असणारच ना. मग काय आम्ही निघालो होतो छानपैकी अमरावतीला बिझीलँड येथे शॉपिंग करण्याकरिता. आणि ॲज ऑलवेज 10 मिनिटामध्येच विनिक्षा गुडूप झाली आणि त्यानंतर आम्ही नवरा बायकोने जे तुफान गाणे ऐकले ना जाता जाता आणि बढिया असा एन्जॉय केला. जाओगे तुम मगर छीन लाऊंगा मैं आसमां से तुम्हें सुना होगा नहीं दो दिलों का मेरी किस्मत तुम्हारे साथ बन गई. अँड दिस इज हाऊ वी एन्जॉय अवर कपल टाईम. जे लोक म्हणतात ना की बाळ झाल्यानंतर नवरा बायकोचं रिलेशन एकदमच चेंज होऊन जातं, टाईमच देऊ शकत नाही. मी मान्य करते थोडाफार टाईम कमी होतो देणं, पण अशा प्रकारेही तुम्ही एन्जॉय करू शकता. लवकरात लवकर तुमच्या पार्टनरला हा व्हिडिओ शेअर करा आणि सांगा की अशाही प्रकारचा एन्जॉय आपण करू शकतो. फक्त तुमची इच्छा दर्शवा एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायची. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो बिझीलँडला. इथे जाऊन छानपैकी माझ्या साडीला 2.5 घंटे लावून मी साडी चूज केली. त्यानंतर पट्टकनच बिलकुल अर्ध्या घंट्यामध्ये विनिशाच्या बाबांचा आणि विनिशाचा छान असा ड्रेस आम्ही सिलेक्ट केला. तो सिलेक्ट झाल्यानंतर फुटवेअरकडे वळलो आणि बिलिंग वगैरे केली. ते झाल्यानंतर लगेच बिलिंग वगैरे झाल्यावर खूप तुफान पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे बाकीची शॉपिंग आम्ही नाही केली. फुल व्लॉग मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तुफान अशा पावसामुळे आम्ही काही शॉपिंग स्टॉप केली आणि लगेच पोहोचलो डिनरला. डिनर वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या मोर्शीला परत येण्याकरिता. आणि तिकडनं येताना तुम्हाला सांगते माझ्या मिस्टरांनी एवढी क्यूट अशी मुवमेंट आमची कॅप्चर केली ना, ती तुम्हाला आता पुढे बघायला भेटते. चला मग अशाच फॅमिली व्लॉगसाठी फॉलो करायला विसरू नका. जय गजानन माऊली. बाय बाय.